सीडीटीपी योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप. भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील व समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीडीटीपी योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व शहरातील नागरिकांना निवडणूक ओळखपत्र आणि आयुष्यमान कार्ड वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील स्वानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रोजलिन बेझिल फर्नांडिस यांनी केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, डॉक्टर ताई पाटील, रीटा सोम, रेवती ओरियर आदींनी उपस्थिती दर्शवली होती. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत रोजलिन बेझिल फर्नांडिस यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन केले. सीडीटीपी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येत असून यात हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शहरातील नागरिकांना निवडणूक ओळखपत्र आणि आयुष्यमान कार्डचे वाटप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तर रोजलिन बेझिल फर्नांडिस यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भाजपा अल्पसंख्याक सेलच्या विधानसभा संयोजकपदी निवड करण्यात आली. तसे नियुक्तीपत्र गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते रोजलिन फर्नांडिस यांना देण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रोजलिन बेझिल फर्नांडिस यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाजपा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष रोजलिन बेझिल फर्नांडिस, कुलकर्णी सर, अनुराग आचार्य, अब्राहम फर्नांडिस, प्रवीण महाजन, रत्ना महाजन, जान्हवी नार्वेकर, रितू तायडे, भूमी यादव, सपना शिंदे, संगीता गायकर, रचना गावडे, राखी गायन, प्रतिभा जाधव, आदित्य यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, विद्यार्थी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. जागतिक महिला दिन तसेच सीडीटीपीचे जे काही कोर्सेस आम्ही घेतो, कॉम्प्युटर, शिलाई मशीन, तसेच ब्युटी पार्लर, असे अनेक कोर्सेस महिलांसाठी आम्ही दर 4 महिन्याला देत असतो, 3 महिन्याला. ते कोर्सचे आज या ठिकाणी ज्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे त्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्या निमित्ताने जागतिक महिला दिनसुद्धा असल्याने महिलांना एक प्रोत्साहन मिळावं, महिलांनी एकत्र यावं आणि एकमेकाशी शेअर काही गोष्टी कराव्यात म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता सर्वात आनंदाची गोष्ट की या कार्यक्रमाला वांगणीवरून डॉक्टर ताई पाटील म्हणून आल्या होत्या. त्यांनी अतिशय चांगलं मोलाचं काम या महिलांसाठी करायचं ठरवलेलं आहे. नर्सिंग कोर्सेस गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान आणि रोज फाउंडेशन यांच्या वतीने हे नर्सिंग कोर्सेस चालू करण्याचा विचार आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही अंबरनाथमध्ये चालू करू, जेणेकरून दलित, पीडित, शोषित अशा गोरगरीब महिलांना त्याचा लाभ मिळेल. आतापर्यंत आयुष्यमान कार्ड आणि निवडणूक ओळखपत्राचे देखील वाटप केलेले, काय सांगाल? साधारणतः आम्ही आत्तापर्यंत 1,500 आयुष्यमान कार्ड वाटप झालेले आहेत आणि 800 ते 900 1800 निवडणूक कार्डाचं वाटप केलेलं आहे. गुलाबराव करंजुले पाटिल और रोज फाउंडेशन की तरफ से मैंने आज बेसिक ब्यूटी पार्लर का कोर्स किया है, तो मैं उसके लिए बहुत ज़्यादा अच्छे मार्क्स से पास हुई हूँ. तो उसी के लिए मैं रोज़ मैडम और गुलाबराव करंजुले पाटिल सर का आभार प्रकट करती हूँ.